तर नमस्कार मंडळी, तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता मी आल्यावर मामाच्या साईडवर सर्वजण आहेत, बघू शकता तुम्ही. तशी ना घेतले आम्ही पोपटी बनवायला. तुम्ही इकडे बघू शकता चिकन मॅरिनेट करायला घेतलेलं आहे. टोपशी आमची बारकी जरा टोपशी बारकी झाली आहे. मटका बरोबर पुरल ना. दोन मटके दोन मटके आहेत काय? हा, यो एक तर देवाचे काही घ्या काहीतरी आमचे नाश्ता राहून दे. इथे एकदम पद्धतशीर मध्ये काम चालू आहे. मस्त मॅरिनेट केलेला आहे. हा, अजून इथं अंडी आहे, ही रताली आहे, तिकडे शिंगा नाही, इकडे नाश्ता कुरकुऱ्यावाला नाश्ता यो ना. इथे निटा लावल्या तो बा, तिकडे पेंडा बिंडा आणून ठेवलेला तुम्हाला इथून दिसत. आता भरायला घेतले. मारबिटीचा नाही का भेटला? मॅरबेटी कसा गलत ना मॅरबेटी पण तो बुस लावा मॅरबेटीचा आपण तिला बुच लावायचा काय? ओला बी आहे, चला ओला गाणी बी लागतील आता आपल्याला. टेन्शनची बात नाही काही. लवकर मारबिटीचा पाला ना मॅरबेटी बुस लावा आपण. बुच लावायचा काय? खालती नको ग. ओके जसा तुम्ही बोलाल तसा. तो बादशाह आहे बाई. तशी शिंगा एकदम पद्धतशीर मध्ये भरलेली आहे. नाही तर आता अंडी टाकायला घेतलेली आहे. एकदम पद्धतशीर मध्ये कार्यक्रम चालू आहे. बाईला का जोराव कार्यक्रम चालू आहे. बाईला नुसतं फोन येतात. हा बोल. बिजी आहे बाई जरा 35-40 मिनिटं. जास्त नाही ना कमी बी नाही. हे बघा कसा टोक माग लाकून ठेवलेला. लकून नाही, इथे जागा नाही ना. जागा रास इथशीन ती जरा हात लांब करायला जरा त्रास होल ना आपल्याला, म्हणून मग तिकडे चालत जा, मग तो डबल जेवून ये, असा विषय. काय बोलते? भेंडीचा ना जमणार ना. नाही ना, मारबिटीचाच रात झाला पाला. याच्या मीठ टाकले, मीठ मिक्स वालाच्या शिंगण चण तुरीचे. राम दे. मी जिमशा आल्यावर ना लगेच तुझा फोन आले. रामदेव अरे याला बोलवता खातात ना. चिकन टाकायला लागेल ना दुसरा मटका. तू कला टेन्शन घेत? अरे या मटक्यानं होणार नाही देवा, एक मटका लागेल. तुमच्या इथं आमच्या इथं कोणता यो फोरला अंडा केला काम 25. आता बोलजे आता जागा अंडी रास आहेत आपल्याला. 24 अंडे आहेत. दुसरे याम पण अंडे टाकले 2. ती पोरून टाकू का यान? नको तो वापस यावा तुमचा. तर पोराव तुम्ही का घरसा खाली असतील तर कमेंट करून सांगा. घरसा म्हणजे तुम्ही खाली असतील तुम्ही बी नाव पहिल्यांदा ऐकलं असेल माझ्या घरचा म्हणजे आसंडा. आसाडीचा घरचा तो कालावाला असतो तो. मला बी मी बी जरा पहिली बार कम्प्युज झालतो, नंतर क्लिअर केला. आमच्या गावात विकास आहे. तर बादशाह दोन्ही मटका आता एकदम पद्धतशीर मध्ये भरून झालेलं आहे. तिसऱ्या मटक्यासाठी परवीन मामाला फोन केला तर आम्ही, त्यांनी बी आणला असता. बी आता विषय ना त्याचा लगीन झाला. जर त्याचा भले यंदू लगीन झाला असता तर मटकं भेटला असतं आम्हाला. कारण की कसं नाणं ते भेटलं असतं. भले साजवलेलं तर साजवलेलं जमलं असतं पोपटीसाठी. काही टेन्शनची बात नाही आहे. आता घेतला आम्ही एकदम पद्धतशीर मध्ये कार्यक्रम. दोन्ही मटकं पॅक झालेलं. रताली ना शिंगारलेली आहे फक्त सगळं शाकटाच्या शिंगापासून. माझा असा विचार होता नाही म्हणजे आपला नाही अचानक त्यातला. आता बरं मी अर्धा किलो बकरा मटण घेतला असता. चिमुऱ्या भरून देत भाई. आपण बनवायला दिल्यात त्या बाहेर बुजून चिंबोऱ्या. हा मग खाले आम्ही खातच नाही गाव कडून. दिल्यात त्या भुताला जाऊन मामा बघ ना. तर मित्र आता परवीन मामाने केली गद्दारी. तो ये नाही मटका घेऊन काय आता. तो बोलतो का आता मी लगीन करीन बोलतं, तवाच मटका घेऊन येईन बोलतो तुम्हाला. म्हणजे नाना एक प्रकारे तो आता डबल पाला काराला घेतले. त्यानं आता शिंगा चेपतील.
रताली कशी बाहेरशा बी टकता येतील आगीवर नाही ती बाहेरशा बी टकता येतील ना. ते पण टाकू शेंगा मका नाही वाटलं मका पासोदान तुला तेल आहे त्याच्यान तेल आहे त्याच्यान हो ना. मग पेऊन बघ तू लगेच उलटी करशील. आता येतो होता ना येतं ना त्याला वास येतं ना. हा तुला खोलशील तवा समजेल ना चिकट आहे का नाही. असा बी आहे मग पोरून पेऊन बघ. दाबला ना तो बरे येतं का नक्की काय येतं बरे बघ वाज जेवून बघ. पेने ना मग बघतो ना दारू आहे का त्याच्यान? नाही आता माल तुम्ही गेलते तेव्हा पेत जा नाही हा मग उचल त्याचं उचल ना. उचल आलो बोल एक ठेवलं मटका इटांप. आता हॅलो बर्ड्स मध्ये गेला असं नाही अटकला पोता पोरा आता हणला पेंडा पोत्यांप टाकाला तेव्हा कशी जरा आग एकदम झटके फट पेटेल ना. पोते पेटले म्हणजे ताप नाही ना पाणी का बनवतोय ते कसं पेटून राहतील. पेंडा टाकला आदमी जरासं टाकला पाहिजे होता ना. पेंडा पेटल्यावर पोत पेटतील ऑटोमॅटिक. बर किती पेंडा आणले? कुठून आणले पेंडा? पेंडा अजून मग कोण आले? नाही साईडला ठेव मग समजा एक पेट झाली ना तो हे लवली आग एक नंबर आग लावतं रे. कुठल्या बोलतोय दादा भारी आग लावतं. तू समझा हाँ नहीं तू समझा नहीं. बघा दादा एक नंबर अशी आग लावतं. तू खेस नाही बोलतोय मच्छी मटण टाकलेत ना तू तर काय मामाने टेबल आणलं बी मटका नाही आणला काय बोला दादा. बोल दादा लागीन झाल्यावर म्हणता बोलतो मटक डायरेक्ट तुम्हाला बोलतो पोपटी बनवायला बोलतं. डायरेक्ट 5 मटक एक बी नाही डायरेक्ट 5 मटक. हा जे कार उचल. आणि तर मित्रांनो आता सर्वजण पार्टनर आलेले आहेत तुम्ही बघू शकता इकडे शिन. इथं पोपटीच्या जोडीला दुसरीकडे बी आग पेटवलेली आहे शेकोटी बोलून टांड्या कोसळल्या. तर मित्रांनो आता मटक काराच्या ह्याच्यावर बघा कसं आहे सगळं दोघं जण बिल लागलेलं. वर्षा सगळा सामग्री बादला करायला पोत राहिलं अर्ध पेटाचं. नाही क्लिअर झाले सगळे. अरे इकडं आगीवर टकतं का आता. त्या साईडला टाक त्यांना चटका बसला होता पेटून दे काम हो गया है तो टप जे टप्पान खाली टप फरक्यानच पुस. नाही नारबिडी करायला झाले ओके माझे झाले. हॅलो टेम्पो
आग दिसतं का आग तुला पाप्या मी पारव्या तुमच्या राजा ना मांगरूचा आशिष ना यो देवा बघ हे ना तर मित्र आता बटाटे टाकलेली बटाटी काराला घेतलेली आहे ना आम्ही. कधी देखली कधी होती कधी होती पारवी मामा? 7-8 होती. त्यांच्या 5 गावल्यान 6वा गावला 6वा बी गावला. ती भुजल्यान का ना की यो तर नाही भुजला यो यो बी भुजले यो बी भुजले नाही तो पोता. जाऊन दे एकाचा कोलसा आला. मला बदल तर एक दुसरा मटका एक खाली करायला घेतले. हे बाई एक खाली करून ठेवले. आता हे दुसरा खाली करायला घेतले. निकाल अंडी फेकतो. अरे सोलून खायची आहेत ती अंडी डायरेक्ट नाही खायची ना सोलून खायची आहेत. हे तू काय खाता आता? काहीच नाही झाला भरला पोट. इकडे मास यान मास काय बॅटरी मास काय आहे त्यांक काहीच नाही पालाच अरे आणि लाजू नको तो. बस तिथं मोबाईल बघ तू. तर मित्रांनो हा व्लॉग बोला किंवा व्हिडिओ बोला पोपटीचा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका. आणि आमचा गोटे अंपर तुला क झाले क ओक्त इकडं रे तू. मम्मी तुमची तिकडं